श्री स्वामी समर्थ. 2 फेब्रुवारी 2026 ही गुरुप्रतिपदा असलेला दिवस आहे. हा दिवस म्हणजे श्री दत्त संप्रदायामध्ये अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. प्रामुख्यानं श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या निर्याणानंतर हा दिवस त्यांच्या भक्तांसाठी श्रद्धेचा विषय ठरला. आपण आजच्या या दिवशी गुरुप्रतिपदा म्हणजे काय, त्याचा मुहूर्त काय आहे, याची पूजा विधी काय असणार आहे आणि या दिवशी म्हटली जाणारी करुणा त्रिपदी म्हणजे नेमकं काय आणि ही करुणा त्रिपदी कशा पद्धतीनं म्हणावी, अशा सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. 2 फेब्रुवारीला केली जाणारी ही गुरुप्रतिपदा तुम्ही देखील अशाच पद्धतीनं साजरी करा. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये त्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करून घ्या. माघ शुद्ध प्रतिपदेला गुरुप्रतिपदा असं म्हटलं जातं. या दिवशी श्री गुरु दत्तात्रयांचे दुसरे अवतार मानले जाणारे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापूर येथे आपले अवतार कार्य समाप्त केले होते. त्यांना निर्गुण पादुका स्थापन करून कर्दळीवनामध्ये त्यांचं प्रस्थान केलं होतं. 2 फेब्रुवारी 2026ला सोमवार असणार आहे. या तिथीचा प्रारंभ हा 1 फेब्रुवारी 2026ला रात्री उशिरा होणार आहे. तर त्याची तिथीची समाप्ती ही 2 फेब्रुवारी 2026ला रात्रीपर्यंत असेल. त्यामुळं आपण 2 फेब्रुवारीलाच गुरुप्रतिपदा साजरी करणार आहोत. आता यानंतर आपण जाणून घेऊया की आपण या दिवशीचा विधी कशा पद्धतीनं करायचा आहे ते. आपल्याला पहाटे लवकर उठून स्नान करायचं आहे आणि श्री गुरु दत्तात्रयांचे किंवा आपल्या सद्गुरूंचे स्मरण करायचे आहे. देवाऱ्यामध्ये दत्त महाराजांच्या मूर्तीला किंवा प्रतिमेला आपल्याला गंध, अक्षता आणि फुलं अर्पण करायचे आहेत. तुम्हाला जर शक्य असेल तर पंचामृतानं अभिषेक देखील तुम्ही घालू शकता. यासोबतच श्री गुरुचरित्रामधील 18व्या अध्यायाचं वाचन करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. कारण यामध्ये स्वामींच्या कर्दळीवर वनामधील प्रस्थानाचं संपूर्ण वर्णन केलेलं आहे. दत्त महाराजांना प्रिय असलेला मुलकाचा म्हणजे गव्हाच्या खिरीचा किंवा सात्विक अन्नाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. यासोबतच या दिवशी अन्नदान करण्याला देखील किंवा ब्राह्मणांना, गरजूंना भिक्षा देण्याला देखील विशेष महत्त्व दिलं जातं. मी कुठेही गेलो नसून याच ठिकाणी गुप्तरूपाने वास्तव्यास आहे असे आश्वासन स्वामींनी आपल्या भक्तांना दिले होते. त्यामुळं गुरुप्रतिपदा हा दिवस विरहाचा नसून गुरूंवरील अढळ श्रद्धेचा आणि विश्वासाचा आहे. या दिवशी आपल्याला आदल्या दिवसापासूनच ते सांगतेपर्यंत पूर्ण ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. सूर्योदयापूर्वी आपण स्नान करून शुचिर्भूत होऊन मगच आपल्याला बाकीच्या विधी पूर्ण करायच्या आहेत. या दिवशी तुम्हाला शक्य तितकं कमी बोलायचं आहे किंवा पूर्णपणे मौन पाळलं तरी देखील चालेल, जेणेकरून तुमच्या ऊर्जेचा क्षय होणार नाही. यासोबतच तुम्हाला या दिवशी काही खाण्यापिण्याचे नियम देखील पाळायचे आहेत. अनेक भक्त तर या दिवशी कडक उपवास करतात किंवा फक्त एकदाच अन्नग्रहण करतात. यासोबतच कांदा, लसूण, मांसाहार आणि बाहेरचं अन्न तुम्हाला पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. या दिवशी स्वतः जेवण्यापूर्वी किमान एकदा तरी गरजूला किंवा ब्राह्मणांना किंवा सुवासिनीला अन्नदान किंवा भिक्षा ही नक्की द्या. गुरुचरित्रामध्ये आपल्याला जर तुम्ही 7 दिवसांचं पारायण केलं असेल तर त्याचा शेवटचा दिवस किंवा शेवटच्या अध्यायाचं वाचन देखील तुम्ही या गुरुप्रतिपदेच्या दिवशी करू शकता. गुरुचरित्रामधील अवतरणिका म्हणजेच 53वा अध्याय देखील तुम्ही संपूर्ण ग्रंथाचं सार असतं तो देखील या दिवशी वाचू शकता. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा किंवा आपल्या गुरूंच्या मंत्राचा किमान 108 वेळा तरी जप तुम्हाला या दिवशी करायचा असतो. आपल्याला या दिवशी जर शक्य असेल तर गाणगापूरला जाऊन पादुकांना स्पर्श करण्यापूर्वी आपल्या शरीराची शुद्धी करून मगच त्या पादुकांना स्पर्श करा. यासोबतच तुम्ही एखाद्या संगमावरती जाऊन स्नान देखील करू शकता. मी सेवा केली आहे हा अहंकार मनात न ठेवता सर्व काही श्री गुरूंच्या चरणी अर्पण करा आणि त्यांच्या पुढे नतमस्तक व्हा. काय करावे यासोबतच या दिवशी काय टाळावे हे देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. या दिवशी तुम्ही अन्नाचा अजिबातही अपमान करू नका, कारण स्वामींना अन्नपूर्णेचा अवतार असं म्हटलं जातं. आपल्या घरामध्ये किंवा घराच्या बाहेर कोणाशीही वाद घालू नका. गुरूंची कृपा शांत चित्तातच राहते. मांस, मदिरा, कांदा आणि लसूण ह्या गोष्टींचा पूर्णपणे वापर टाळायचा आहे. या दिवशी कोणाची फसवणूक देखील करू नका आणि कोणाशी खोटं देखील बोलू नका. हा दिवस दानाचा आहे, त्यामुळं फक्त स्वतःच्या जेवणाचा विचार न करता एखाद्या भुकेल्या जीवाला देखील अन्न नक्की द्या.
मैत्रिणींनो, बाकी सगळ्या गोष्टींसोबतच आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्याला कोणते 2 महत्त्वाचे नैवेद्य अर्पण करायचे आहेत. गुरुप्रतिपदा ही 2 फेब्रुवारीला आहे. हा दिवस अश्रूंचा नसून भक्तीच्या नव्या ऊर्जेचा मानला जातो. गुरुप्रतिपदेला श्री गुरु दत्तात्रेयांना विशिष्ट नैवेद्य दाखवण्याची देखील परंपरा आहे, ज्यामधील महत्त्वाची गोष्ट म्हणजे गव्हाची खीर, ज्यालाच मुलका असं देखील म्हणतात. स्वामींना गव्हाची ही खीर अत्यंत प्रिय आहे, त्यामुळं तिला मुलका असं देखील म्हणतात. आणि यासोबतच श्री नृसिंह सरस्वती यांना सामान्य माणसांप्रमाणे राहून पिठलं भाकरीचाही नैवेद्य खूप आवडतो. म्हणून तुम्ही हा साधा आणि सात्विक नैवेद्य देखील या दिवशी अर्पण करायचा आहे. गुरुप्रतिपदेला जेव्हा स्वामींनी गाणगापूर सोडलं तेव्हा भक्तांच्या मनामध्ये जो विरह होता तो ज्या त्रिपदीमधून सांगण्यात आला त्यालाच करुणा त्रिपदी असं म्हणतात. यालाच दत्त महाराजांची आळवणी असं देखील म्हणतात. शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमी पावी आता, अपराधास्तव दंड सोसिला आता तरी प्रभू दया करी तुला, काम क्रोध मद मत्सर सांडी सद्गुरुराया पाश हातोडी, वासुदेवानंद विनवनी करी कृपा कटाक्षे मजकडे पाही श्रीहरी. असं ह्याचं पहिलं पद आहे. अशा पद्धतीनं दुसरं आणि तिसरं पद असं म्हणून ही करुणा त्रिपदी आणि श्री दत्त महाराजांना आळवणी केली जाते. मात्र यासाठी देखील काही नियम आहेत. तुम्ही ही करुणा त्रिपदी शक्यतो संध्याकाळी म्हणजे सायंकाळी 6 ते 7च्या दरम्यान म्हणायची असते. जेव्हा आपण देवासमोर दिवा लावून आपली सायंकाळची देवपूजा करत असतो त्याच वेळी. गाणगापूरला देखील सायंकाळी पालखीच्या वेळी ही करुणा त्रिपदी म्हटली जाते. ही त्रिपदी म्हणत असताना मनामध्ये पूर्णतः शरणागती आणि स्वामी तुम्ही माझ्यासोबतच आहात असा भाव असेल तर त्याची फलप्राप्ती होते. जर तुम्ही कडक नियमांनी सेवा करत असाल तर डोळे मिटून शांत बसून एकाग्रतेनं ही त्रिपदी आपल्याला म्हणायची असते. जेव्हा तुम्ही करुणा त्रिपदी पूर्ण कराल त्यानंतर तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा 108 वेळा जप करायचा असतो. यासोबतच तुम्ही श्री नृसिंह सरस्वती अष्टक याचे देखील पठण या दिवशी करू शकता. तुम्ही करुणा त्रिपदीचं पाठ केल्यानंतर तुम्हाला खडीसाखरेचा म्हणजेच गोडाचा नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे. या दिवशी संध्याकाळी तुम्हाला दत्त महाराजांची आरती देखील आवर्जून करायची आहे. अशा पद्धतीनं येणाऱ्या 2 फेब्रुवारी 2026ला गुरुप्रतिपदा ही तुम्ही अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये नक्कीच साजरी करा. कारण की हा दिवस हा निर्वाणाचा नाही तर त्या दिवशी आपण पुन्हा एकदा आपली भक्ती नव्यानं सुरू करण्याचा आहे. आपला व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला आणखीन काही अडचण असेल तर तुम्ही मला ती देखील कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर देखील नक्की करा. येणाऱ्या गुरुप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.